नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी तुमची सखी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपण नेहमीच काही ना काही अनुभव घेत असतो. प्रत्येक काम करत असताना अगदी रोजच नव्यानं बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवत असतात. काही नवीन प्रथा परंपरा आपल्याला माहिती होतात. सुखदुःखातल्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टींकडं आपण कुतूहल म्हणून पाहतो. नेमकं काय कारण असेल बरं? वैज्ञानिक दृष्टिकोन कोणता असावा? अशी काहीशी द्विधा अवस्थासुद्धा आपली होत असते. या सगळ्यामधून एकच प्रकर्षानं जाणवतं, ते म्हणजे आपल्या माणसांबद्दल वाटणारी काळजी. बऱ्याच वेळेला आपले प्रश्न अनुत्तरितच राहतात, एक कोडं बनून जातात. त्यातून पुन्हा काही नव्यानं संकेत मिळत असतात. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मनसोक्त जगून घेण्यासाठी असंख्य दानधर्म करत असतो. पण एवढं सगळं करूनही प्रत्येकाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळत नाही. जन्म झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो, पण माणूस आपल्यातून गेल्यानंतर काय आपल्याला ते पचनीच पडत नाही. असा हा मृत्यू कोणालाच चुकलेला नाही. पण हीच मृत्यूची भेट जर आपण जिवंतपणे घेतलेली असेल तर? काय म्हणताय मैत्रिणीनं? हे काय भलतंच बोलतीये? अहो, अगदी खरं सांगतेय मैत्रिणीनो, श्रोते हो. आता ही जी आपण कथा ऐकणार आहे ना, ती आपल्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे खरंच. चला तर, फार आपण बोलत बसण्यापेक्षा ना ही कथाच ऐकूया. म्हणजे ही कथा ऐकताना त्या कथेमधल्या प्रत्येक पात्राला भेटत असताना तुमच्याही अंगावरती शहारे उभे राहतील. चला तर ऐकूया प्रियांका पाटील यांची कथा मृत्यू भेट. या कथेचं अभिवाचन केलंय प्रियांका पाटील यांनी. कथेचं नाव मृत्यू भेट. रखरखीत उन्हात सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तळपत उभे राहून साऱ्यांचेच अंग चिपचिपीत झाले होते. स्मशानभूमीत भयान शांतता होती. सगळ्यांचे चेहरे उन्हामुळे त्रस्त दिसत होते. डोळे आग ओतत होते. पण तरीही बारीक डोळ्यांनी पाहणारी तिथे उपस्थित असणाऱ्या इतर सर्वांची नजर मात्र नैवेद्यापाशीच होती. कावळा कधी येणार आणि नैवेद्य कधी शिवणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते. गावाच्या अगदी टोकाला, टेकाच्या उतरडीला, बरोबर गजरीच्या मळ्याच्या बाजूला एक मोठा मोकळा माळ रेणावी हे गाव स्मशानभूमी म्हणून वापरत होता. दूर दूरपर्यंत तिथे सावली नव्हती. आजूबाजूला फक्त बाभळीची झाडं, वृक्ष काठरी ऊन देणारी. तरीही काही माणसं माथाला कपडा बांधून त्याच झाडाचा आधार घेऊन झाडाखाली बसली होती. दिस डोक्यावर आला, पण दूरवर कुठेही कावळा म्हणून काही दिसेना. स्मशानाच्या मागच्या अंगाला महादेव नानाची एक विहीर होती. लोक भूताची विहीर म्हणायची त्याला. कधी एकेकाळी गावात राहणाऱ्या सावंताच्या सुनेने त्या विहिरीत जीव दिला होता म्हणे. त्यामुळे त्या विहिरीचे पाणी गावाने कधीच वापरलं नव्हतं. पण आग ओकणाऱ्या उन्हातसुद्धा ती विहीर आणि सभोवतालचा परिसर भलताच थंड असायचा. स्मशानातल्या ताटकळत बसलेल्या सगळ्यांचा जीव आता कासावीस झाला होता. जोपर्यंत कावळा नैवेद्य शिवत नाही तोपर्यंत जेवणाची पंगत कशी बसणार हा विचार आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आजची मजुरी बी गेली का? जेवण तरी मिळतं का नाही कोणास ठाऊक. राम्या, पर मला बी कधी कधी समजत नाही. उकिड्यावर बसून उंदराला टोचा मारून खाणारं हे कावळं असं पंचपक्वान ठेवलं तरी कुठं सवताला जापानतात र? उमगतच नाही गाड्या. हनुमंत तिथेच एका दगडाला टेकत हळूच आवाजात बडबडला. हणम्या, पर मला सांगले का, म्हातारी 90ची मनमुरात जगलेली. लेक, सुना, लेकी, जावई, नातवंड, परतुंड सारं काही बघितलं की, तरी बी अजून कसली इच्छा बाकीची. तितक्यात भटजींनी आवाज दिला. बराच उशिरा झाला. कावळा नैवेद्य शिवेल असं काही चिन्ह दिसत नाही. आपण गाईला हा नैवेद्य दाखवूया. चला, शर्पीला आज लय पंचपक्वान आहे. पर निवत शिवावा वावा तेवढा असं म्हणत गावकरी
स्मशानातून बाहेर वरच्या अंगाने असलेली पायवाट धरून गावाच्या दिशेने येऊ लागले. शर्पी गावातलीच एक गाय. कावळ्यांनी नैवेद्य शिवला नाही की मग याच गायीला नैवेद्य दाखवला जायचा. त्यामागचं कारण देखील तितकंच महत्त्वाचं होतं, कारण शर्पी गाय ही अतिशय हवरट गाई म्हणून गावात प्रसिद्ध होती. तिला कधीही काहीही द्या, सतत खात राहायची. स्मशानातला नैवेद्य कावळ्याने शिवला नाही की हमखास गावकरी स्मशानातून थेट शर्पी गाईच्या गोठ्यात नैवेद्य घेऊन यायचे. खा आई खा, तुझ्या माघारी सगळं चांगलं बघतो बघ. बहिणीला त्यांचा हक्क बी देतो, पर अशी नाराज होऊ नको. गाईसमोर नैवेद्य धरताना वसंत तात्या विनवण्या करत होते. समोर नैवेद्याचं ताट ठेवलं तसं गाईने नैवेद्याचा वास घ्यायला सुरुवात केली. सर्वांची नजर शर्पी गाईकडेच. आता ती नैवेद्य खाईल आणि म्हातारीच्या आत्म्याला शांती लाभेल असं म्हणत प्रत्येक जण मनातल्या मनात विनवण्या करत होता. नैवेद्याचं ताट हुंगून झाल्यावर शर्पी मात्र तिच्या गळ्यात बांधलेलं दावं जोरजोरात खेचू लागली. मानेला हिसके देऊ लागली. पायाने तिने नैवेद्याचं ताट उडवून लावलं आणि त्या ताटासरशी प्रत्येकाच्या मनात असलेल्या उडल्यासुडल्या अपेक्षाही उधळून लावल्या. मी बाबांचा हात घट्ट पकडून तिथेच उभे राहून हे सारं काही पाहत होते. आता कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. भटजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण आता वसंत तात्यांच्या वाड्यात बाहेरच्या आवारात बसवून राहिले. रुक्मिणी आजीच्या फोटोला नैवेद्य दाखवून पंगत बसवली गेली. दुपारी 1 वाजता वाड्यातल्या आवारात त्या गडद सावलीत लोकांच्या तोंडी 2 घास गेले आणि जिवंत असणाऱ्या माणसांचा आत्मा आत्ताशी कुठे तृप्त झाला. दिवस आल्यासरशी गेलाय. रात्री माडीवर बिछाणे घातले गेले. बोचऱ्या थंडीत आमच्या व रुक्मिणी आजीने शिवलेल्या वाकळीत शिरून सगळे चिडीचूप झोपून गेले. आई बाबा एकमेकांशी मात्र काहीतरी कुजबुजत होते. 22 वर्ष झाली, गावात कोणी नैवेद्य शिवला नाही. तुम्ही कधीपासून ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागला? छे ग, इथे मान्या न मानण्याचा प्रश्न येत नाही, पण आज मात्र थोडासा अस्वस्थ झालो खरा. गाईने देखील नैवेद्य शिवू नये म्हणजे अजबच आहे ना सारं काही. आईबाबांच्या चाललेल्या त्या संवादाने मला जाग आली आणि मी देखील उठून बसले. स्मशानात झालेल्या विधींबद्दल मला नेहमीच कुतूहल होतं, पण स्त्रियांना स्मशानात बंदी असल्याने त्या विधींबद्दल कधी जाणून घेण्याचा योगच आला नाही. आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी पाहिल्या होत्या, पण त्याचे अर्थच सापडत नव्हते. मग अंगावर वाकळ गुंडाळून चांदण्याच्या त्या उजेडात नेहमीसारखी मी माझी प्रश्नावली सुरू केली. कुठे जातो मेल्यानंतर माणूस? काय होतं त्याचं? वावरतो का तो असाच आजूबाजूला आपल्याच शरीरातून मुक्त झाल्यावर? समजत असेल का त्या आत्म्याला मागे सोडून गेलेल्या त्याच्या माणसाचं काय होत असेल ते? माझ्या एकामागून एक येणाऱ्या प्रश्नावर बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त इतकंच सांगितलं, शरीर सोडून जात असताना अपुऱ्या राहिलेल्या इच्छांचा पाठपुरावा करण्यासाठी भटकत राहतो आत्मा इकडे तिकडे. म्हणून परमेश्वराने दिलेलं हे धडधडीत शरीर आहे तोपर्यंत आपापल्या आत्म्याच्या राहिलेल्या अतृप्त इच्छांची पूर्ती शरीराकडून लगोलग करून घेतलेली बरी. पण मग आत्मा महत्त्वाचा की शरीर? अर्थात आत्मा. मग शरीर जाणार म्हणून इतका आक्रोश कशासाठी? माध्यम जातंय याचं दुःख, बाकी काय. म्हणजे बघ, इलेक्ट्रिकल सगळी सामानं खूप उत्तम आहेत, पण वीजच नसेल तर त्या सामानांचा काय उपयोग? तसाच काहीसा प्रकार. आपल्या अपेक्षा इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी शरीर हे आत्म्याला दिलेलं एक माध्यम. ते गेलं म्हणून आत्मा जात नाही, तो असतोच. आणि मग झोपा आता, नाहीतर आजी येईल वरती. बोलू आता परत मुंबईला गेल्यावर. मी परत काही विचारण्याच्या आतच बाबाने तो विषय तिथेच संपवला. मी जवळून पाहिलेला, ऐकलेला, अप्रत्यक्ष अनुभवलेला बाबांच्या आत्तेचा म्हणजेच रुक्मिणी आजीचा तो पहिला मृत्यू होता. त्यामुळे मृत्यूसंदर्भात मनात असलेले अनेक प्रश्न सहज अलगद डोकंवर काढत होते. त्यानंतर रुक्मिणी आजीचं 13वं कार्य पूर्ण करून आम्ही मुंबईत परतलो. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस मागचं सारं काही विसरून पुन्हा एकरूप झालो. नेहमीप्रमाणे अनेक महिने गेले, पण माझं मृत्यूविषयक असणारं कुतूहल कधीतरी मध्येच डोकं वर काढत होतं. त्याबाबत बाबांना काही विचारलं
की अनेक फिलॉसॉफिकल उत्तरंही मिळायची. त्यातली काही पटायची आणि काही समजायचीच नाही. पण का कुणास ठाऊक, इतकं असलं तरीही त्याविषयी कुतूहल मात्र कायम असायचं. कावळ्यासमोर इतके छान पंचपक्वान्न असतानाही तो का खात नाही, ह्या गोष्टीचं कधी आश्चर्य वाटलं नाही तुम्हाला बाबा? वाटलं ना? त्यावर काही गोष्टी शोधल्यासुद्धा. आणि मग असं लक्षात आलं की आत्म्याची मुक्ती झाली नाही की तो तिथेच भटकत राहतो आणि त्यामुळे कावळा नैवेद्यापाशी यायला घाबरतो. म्हणजे आत्मा, मुक्ती, शरीर, मृत्यू ह्या सगळ्या संकल्पना खऱ्याच. हो ना बाबा? खरंच म्हणावं लागेल ना? पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उत्तरं वेगळीच मिळतील. तू फार याचा विचार करू नकोस. मी गेलो तर मी नक्की नैवेद्य शिवेन. मागच्यांना काहीही त्रास होऊ देणार नाही. बाबांनी दिलेल्या उत्तरावर मी मात्र चिडून तिथून निघून गेले. एके दिवशी सकाळी 6 वाजताच बाबांनी लँडलाईनवरून तुकाबापूंना गावी फोन लावला. तुकाराम बापू गावातली नामी हस्ती. कोण त्यांना ज्योतिष म्हणायचे, तर कोणी त्यांना भविष्यवाले बापू म्हणायचे. फोनवर बाबा त्यांना पहाटे पडलेल्या त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगत होते. गावातला वाडा, त्या वाड्यात सर्व ठिकाणी बायका पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करत असताना त्यांना दिसल्या. ते स्वप्न इतकं खरं आणि जिवंत होतं की जणू बाबा नुकतेच तिथून जाऊन आलेत असं त्यांना वाटलं. फोन ठेवल्यानंतर बाबांचा चेहरा थोडा चिंताग्रस्त दिसला. काय होता स्वप्नांचा अर्थ, सांगितला का त्यांनी? आईने विचारलेल्या प्रश्नावर बाबा शांतपणे उत्तरले. म्हणे, वाईट बातमी कानावर येणे असा त्याचा अर्थ असतो. असेल काही बाई अर्थ. असं रोज उठून स्वप्नांचा अर्थ शोधू लागलो तर मग जगायचं कसं? सोडा तुम्ही हे सगळं आणि आवरा. आई असं म्हणत तिच्या कामाला लागली देखील. मला बाबांची काळजी समजत होती. गावातल्या घरात एकटी राहणारी आजी म्हणजे बाबांची आई. तिची काळजी बाबांना सतावत होती. तिला मुंबईचं हवामान मानवत नव्हतं, त्यामुळे तिला इथं आणताही येत नव्हतं. आणि इथली सरकारी नोकरी सोडून गावी स्थिरस्थावर होणं बाबांनाही जमण्यासारखं नव्हतं. या द्विधा अवस्थेत बाबा आणि त्यांना त्यांच्या आईबद्दल वाटणारी काळजी बाबांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसून येत होती. दुसऱ्याच दिवशी बाबा जमिनीचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणून रजा टाकून तडक गावी गेले. तिथे 2 दिवस राहिले. आई व्यवस्थित आहे याची खातरजमा करून घेण्यासाठीच ते गावी गेले होते. आजीला भेटून मुंबईला परत आल्यानंतर बाबा थोडे स्वस्थ दिसू लागले. आपल्या माणसाबद्दल वाटणारी माया आणि काळजी माणसाला किती सहज खेचून आणते हे त्या दिवशी बाबांच्या निमित्ताने पुन्हा अनुभवलं. साधारण एक 7-8 दिवसांनी गावावरून फोन आला. तुकाबापू गेले. बाबांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि शांत चेहऱ्याने ते बोलू लागले. वडील माणूस म्हणून गावाला लाभलेलं छत्रच आज हरवून गेलं. स्वप्नांचा अर्थ लावत मी काळजीपोटी आईला भेटून आलो खरा, पण या गडबडीत तुकाबापूंची भेट घेणं राहिलं ग. आणि आता ते कायमचंच राहिलं. बाबा तडक गावी निघाले. पुन्हा ते गाव, पुन्हा तीच स्मशानभूमी, पुन्हा ते रखरखीतून मागच्या अंगाला असलेली ती भुताची विहीर, चौबाजूने असलेली ती वृक्ष बाभळीची काटेरी झाडे, कावळ्याने नैवेद्य शिवावा म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला चिंताग्रस्त भाव, पुन्हा त्या शर्पी गाईचा गोठा, नैवेद्य न शिवल्यामुळे अस्वस्थतेने उठलेली जेवणाची ती पंगत आणि मनात अनेक अनुत्तरित राहिलेले प्रश्न घेऊन पुन्हा गाव ते मुंबई असा अस्वस्थ करणारा बाबांचा प्रवास. 22 वर्ष झाली. गावात मृत्यूपश्चात कोणाचाच नैवेद्य का शिवला जात नव्हता याची चर्चा आता तालुक्यापर्यंत गेली. गावात होम हवन व्हायला लागले. कोंबडं, बकरं यांचे बळी देव जाऊ लागले. म्हसोबा, ताईमाई, कंबळभैरव, यताळबा या साऱ्या देवाला साकडं घातलं जाऊ लागलं. पण कोणालाच न सुटलेलं हे कोडं मात्र आता पुढच्या मृत्यूपश्चात ठेवल्या जाणाऱ्या नैवेद्यावरच अवलंबून होतं. 2003 सालची ही गोष्ट. त्या दिवशी भल्या पहाटे बाबांनी मला आणि आईला आम्ही गाढ झोपलेलं असताना हलवून उठवलं. खूप घाबरले होते तेव्हा. 2 क्षण आम्हालाही काही समजलं नाही. आईने गडबडीने उठून त्यांना पाणी प्यायला दिलं. जवळजवळ 5-10 मिनिटांनी त्यांनी थोडं शांत झाल्यावर एक भयानक स्वप्न पडलं असं सांगितलं. हे ऐकताच आईने शांतपणे त्यांना विचारलं, काय पडलं? तर म्हणे,
स्वप्नात माझे सर्व दात निखळून भराभर पडत आहेत. खरं तर हे ऐकताना फार काही भयान वाटलं नाही, पण बाबांचा चेहरा पाहून मात्र खरंच काहीतरी भयंकर होतं याची जाणीव झाली. मग आता या स्वप्नांचा अर्थ कुठे शोधणार? तुका बापू तर गेले. मी काय म्हणते, आपण कुठेतरी काहीतरी पाहिलेलं मनातल्या कुठल्या तरी कप्प्यात तसंच साचून राहतं आणि मग मेंदू शांत होऊन झोपी गेला की तेच सारं नव्याने दिसू लागतं. इतकंच. मागच्या काही दिवसात तुमची प्रचंड धावपळ झाली. झोप कमी होते फार. त्यामुळे स्वप्नांचा विचार न करता शांतपणे झोपा, असं म्हणत आईने त्या विषयाला तिथेच पूर्णविराम दिला. दुसऱ्या दिवशी सर्व काही रोजच्या रुटीनप्रमाणे सुरू झालं. पण मला मात्र उगाचच काहीतरी वेगळं वाटलं. म्हणून दुकानातून स्वप्नांचे अर्थ हे पुस्तक विकत घेऊन बाबांना पडलेला स्वप्नाचा अर्थ मी वाचला. स्वप्नात स्वतःचे दात पडलेले पाहणे म्हणजे स्वतःचा मृत्यू जवळ येणे असा अर्थ होता त्यात. त्या अर्थाखाली त्यावरचे काही उपायही दिले होते. शनी मंदिरात तेल चढवणं, काळं तीळ दान करणं, बरंच काही काही. आईबाबांच्या नकळत मी ते सारे उपायही केले. पण तरीही मी अस्वस्थच होते. काय अंधश्रद्धा घेऊन बसले मी, असं स्वतःची समजूत घालून तो विषय मी डोक्यातनं काढून टाकला. पुढचे काही दिवस सारं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक साधारण 8-10 दिवसातच बाबांची तब्येत खालवली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. काहीच निदान लागेना. त्यांना लगेचच ICUमध्येही भरती केलं. 2 तासांनी डॉक्टरांनी सांगितलं की ते सेमी कोमामध्ये गेलेत. काही सांगता येत नाही. आईला यापूर्वी इतकं हातपल मी कधीच पाहिलं नव्हतं. ICU बाहेर असलेल्या लांब लाकडी टेबलावर मी आणि आई शांतपणे बसलो होतो. आणि मग बाबांनी सांगितलेलं ते स्वप्न प्रत्यक्ष माझ्या अवतीभोवती घुमू लागलं. उपाय देखील मी केले होते. मग मग हे असं अचानक का? कशासाठी? सारं काही छान चालू असताना हे असं का? याची कोणाकडेच उत्तरं नव्हती. आई आणि माझ्यातल्या त्या 2 दिवसातला संवाद निशब्द होता. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. इतक्या धावपळीत आणि थकव्यात पण तिच्या कपाळावरची लाल बुंद टिकली विलक्षण दिसत होती. 2 दिवसांनी बाबा सेमीकोमातून बाहेर आले. पण तरीही आउट ऑफ डेंजर नव्हते. अवस्था क्रिटिकलच होती. त्यामुळे मी आणि आईने देखील आमचं बस्तान आता हॉस्पिटलमध्येच बसवलं होतं. गेले 3-4 दिवस आई आणि मी नीट झोपलोही नव्हतो. मध्यरात्रीचे 3 वाजले होते. त्या रात्री बाबांच्या खोलीत ICUमध्ये बाजूला ठेवलेल्या स्टूलवर बसून मी त्यांना पाहत होते. बाबांना ऑक्सिजन लावला होता. त्यांच्या छातीवर हात ठेवून पाहिलं. धडधड होत होती. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं, होता तसे पटकन बरे व्हा आणि लवकर घरी परत या. गावी कोणालाच काही कळवलं नव्हतं, कारण खात्री होती बाबा लवकर बरे होणार. तितक्यात बाहेर काहीतरी दिसलं, भासलं. दरवाजाच्या मध्यभागी असलेल्या त्या काचेच्या चौकटीतून कोणीतरी डोकावत असल्याचा भास झाला. मला वाटलं आई असेल. मी शांतपणे ICUमधून बाहेर आले. पण बाहेर आई गाढ झोपली होती. इकडे तिकडे पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडेच सामसूम होती. ICUच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये शांतता. रिसेप्शनिस्टच्या टेबलाजवळ असलेली बाई टेबलावरच डोकं टेकून तिथेच झोपी गेली होती. काही वेळापूर्वी नर्सच्या होणाऱ्या फेऱ्या आता थांबल्या होत्या. मी सुद्धा तिथेच आई शेजारी येऊन झोपी गेले. कित्येक दिवसांनी आम्हा मायालेकींना अशी शांत झोप लागली असावी. एक्सक्यूज मी मॅडम, उठताय ना? हॅलो, प्लीज उठा उठा. तिथली सिनियर नर्स मला आणि आईला जागी करत होते. तुम्हाला डॉक्टरांनी आत बोलवलं आहे, असं म्हणत ती आतमध्ये निघून गेली. आई आणि मी तिच्या मागे ICUमध्ये गेलो. बाबांच्या बेडच्या बाजूला डॉक्टर उभे होते. नर्स देखील तिथेच उभी होती. बाबांच्या बेडच्या बाजूला असलेल्या हार्टबीट मॉनिटरवर कालपर्यंत दिसणारी डोंगर पर्वतासारखी उभी आडवी रेष आता सरळ स्तब्ध दिसत होती. त्यांच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढला होता. बाबा निश्चित शांतपणे झोपले होते. कोणतीही हालचाल आता होत नव्हती. पुढे जाऊन मी त्यांच्या छातीवर हात ठेवला. काल रात्री वाजणारे हृदयाचे ते ठोके आता जाणवत नव्हते. सारं शांत, चिडीत चूप. आईचं हमसून हमसून रडणं सुरू झालं. 5 दिवस आतमध्ये दाबून ठेवलेला आक्रोश तिच्या डोळ्यांवाटे हळूहळू बाहेर पडत होता. बघा ना,
थोडंसं छातीला हलवून काय होतं का, परत जीव येतो म्हणे, असं ती डॉक्टरांना विनवत होती. मी वळून त्या दाराकडे पाहिलं. रात्री डोकावत असणाऱ्या त्या काळ्या आकृतीला मी पाहिलं होतं की तो फक्त माझा भास होता. कुणास ठाऊक. नाही, तो भास नव्हताच. मी नक्कीच काहीतरी पाहिलं होतं. पण काय होतं? तो मृत्यू होता का? इतक्या शांतपणे येतो तो आणि आसपासच्यांना इतकं शांत झोपू देतो तो. कुणालाच काहीच कळू न देता सारं काही बदलून जातो गपचूप. इतका संयत असतो तो. असा असतो मृत्यू. बरोबर 8 दिवसापूर्वी बाबांना जे स्वप्न पडलं होतं, तो संकेत होता की आणखीन काही? काहीच समजलं नाही. बातमी गावापर्यंत वाऱ्यासारखी पसरत गेली. आजीला यातलं काहीच सांगितलं गेलं नव्हतं. सकाळीच बातमी गावी समजल्यामुळे माणसं शेताला गेली नाहीत. गावात चुली पेटल्या नाहीत. जिकडे तिकडे गाव कट्ट्यावर बाबांच्या अचानक जाण्यावर चर्चा होऊ लागल्या. कोण सांगत होतं सकाळी आमच्या घरावर घुबड येऊन बसलं होतं, तर कोण म्हणत होतं म्हातारी सकाळी देवपूजा करत असताना दिवाच लागत नव्हता. एकाचं 2, 2चे 4 अशी बातमी दिशा दिसेल त्या दिशेने वाहत चालली होती पाण्यासारखी. सकाळी 10 वाजेपर्यंत हॉस्पिटलमधून बाबांचं पार्थिव मुंबईतल्या घरी आणायचं ठरलं. पण खूप उशीर झाला होता, म्हणून ते पार्थिव तसंच ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून इमारतीखालीच लोकांना अंतिम दर्शन देण्यात आलं. बाबांच्या कॉलेजमधून, शाळेतून, त्यांच्या राजकीय सामाजिक परिवारातून अनेक मंडळी तिथे आली होती. बाबांचे सहकारी, मित्रपरिवार, विद्यार्थी यांच्या गर्दीमुळे इमारतीखालचा संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता. ॲम्ब्युलन्समधलं पांढऱ्या चादरीने गुंडाळलेलं त्यांचं पार्थिव फुलांनी, हारांनी झाकून गेलं होतं. साधारण संध्याकाळी 4-5 वाजता मुंबईतून आम्ही त्याच ॲम्ब्युलन्समध्ये बसून गावापर्यंतचा प्रवास सुरू केला. ॲम्ब्युलन्समध्ये असणाऱ्या वाहक आणि चालकासोबत बाबांचे चुलते, त्यांचे भाऊ, बहीण, आई आणि मी होतो. मुंबईच्या एक्सप्रेस हायवेवरून ॲम्ब्युलन्स सांगली जिल्ह्याच्या दिशेने प्रवास करू लागली. सातारा येऊपर्यंत अंधार पडला होता. हा प्रवास वरवर शांत वाटला तरी भयंकर होता. रात्री 10 वाजता ॲम्ब्युलन्स एके ठिकाणी थांबली. अभय काका ॲम्ब्युलन्समधून खाली उतरले आणि थोड्याच वेळात काहीतरी घेऊन आले. गाडीत बसलेल्या प्रत्येकाच्या हातात त्यांनी ते ठेवलं आणि खाऊन घ्या असं सांगितलं. प्रत्येकजण त्याच ॲम्ब्युलन्समध्ये बसून दिलेला पुडा उघडून खाऊ लागला. बाबांचं पार्थिव त्याच गाडीत बर्फाच्या लादीवर बंद पेटीत होतं. गाडी अर्धा तास तिथेच उभी होती. आईच्या हातात दिलेला तो पुडा तसाच होता. साऱ्यांचं खाऊन झालं. गाडीखाली उतरून पाय मोकळे करून सारेजण परत गाडीत येऊन बसले. कोणाचं काहीही अडत नाही. जाणारा जातो आणि मागचं काहीच थांबत नाही. लोक जेवतात, पाणी पितात, थांबतात आणि पुन्हा प्रवासाला लागतात. मी हे सगळं पाहत होते. बाबा गेल्यावर वाटलं होतं सगळं थांबेल, पण काहीच थांबलं नव्हतं. त्यांचं पार्थिव असलेलं ॲम्ब्युलन्ससुद्धा काही वेळात परत सुरू झालं आणि आम्ही प्रवासाला लागलो. अंतिम प्रवासाला. हो, बाबाचा तो अंतिम प्रवासच होता. रात्री 12 ते 2च्या सुमारास 2 तास साताराच्या रस्त्यावर ही ॲम्ब्युलन्स फक्त एकाच ठिकाणी फिरत होती. आम्ही पुन्हा फिरून परत त्याच ब्रिजखाली येत होतो. ॲम्ब्युलन्समध्ये चालकासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला तो प्रकार लक्षात आला. त्याने गाडी बाजूला थांबवायला सांगितली आणि गाडीतून एक नारळ, अगरबत्ती, लिंबू बाहेर काढून त्याने काहीतरी केलं. त्यानंतर नमस्कार करून काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटून चालकाने गाडी चालू केली आणि आम्ही पुढच्या 2-3 तासात गावाच्या हद्दीत आलो. शरीराचा मोह कुणाला सुटलाय? तो आत्म्यालाही असणारच की. म्हणून मग अशा घटना घडत राहतात का? भयकथांमध्ये वाचलेल्या काही गोष्टी मी त्या रात्री प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या. ऐनवाडीच्या टेकापासून गाडी खालच्या दिशेने आमच्या गावाच्या दिशेने चालू लागली. गावाच्या सुरुवातीला शाळा. रस्त्याच्या दुतर्फा गच्च माणसं भरली होती. गाव मध्यरात्री टक्क जागं होतं. प्रत्येकाच्या अंगणातले दिवे चालू होते. लोकांच्या हातात मोठमोठाले कंदील होते. ॲम्ब्युलन्स आमच्या वाड्याच्या समोर येऊन उभी राहिली. वाड्याच्या बाहेर अंगणात आजीला घेरून बऱ्याच बायका बसल्या होत्या. अंगणाच्या उजवीकडे तिरडीचं सर्व काही सामान तयार होतं. आम्ही एक करून ॲम्ब्युलन्समधून खाली उतरलो. ॲम्ब्युलन्समधल्या त्या 2 माणसांची बाबांचं पार्थिव तिरडी शेजारी असलेल्या
चटईवर ठेवलं आणि थोड्या वेळात ते निघून गेले. सगळीकडे शांतता होती. आरतीचं ताट माझ्या हातात ठेवलं गेलं आणि अंतिम दर्शन घ्या आता साऱ्यांनीच, पटापटा, खूप उशीर झालाय, असा मागून गर्दीतून मोठा आवाज आला. कोणीतरी मला हलवून उठवताय असा भास झाला. उठून पाहते तर समोर बाबा. मी अजून इथेच आहे. तू कर काहीतरी, थांबव हे सारं. मला इतक्यात नाही जायचं ग, अशा विनवण्या ते करत होते. प्रत्यक्ष अनुभवावं असा तो भास होता की खरंच काही. मी बराच वेळ बेशुद्ध अवस्थेत होते. पहाटे गावच्या स्मशानभूमीत बाबांचा अंत्यविधी पार पडला. माध्यम आता संपलं होतं, जळून खाक झालं होतं. कवटी फुटण्याचा आवाज आला तशी स्मशानातली माणसं उठून वरच्या अंगाने गावाकडे येऊ लागली. तिसऱ्या दिवशी माती होती. पुन्हा ते गाव, पुन्हा तीच स्मशानभूमी, पुन्हा ते रखरखीत ऊन, मागच्या अंगाला असलेली ती भुताची विहीर, चौबाजूने असलेली ती वृक्ष बाभळीची काटेरी झाडी, कावळ्याने नैवेद्य शिवावा म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला चिंताग्रस्त भाव आणि पुन्हा पुन्हा तीच अस्वस्थता. बाबांच्या आवडीचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले होते. घरातले सर्वच माती लोटण्यासाठी पुढे गेले. राखेतून अस्थी उचलून एक एक करून त्या मडक्यात आम्ही भरत होतो. कुठे हाताचं हाड, कुठे पायाचं हाड, जे जे हातात येईल ते ते त्या मडक्यात टाकलं जात होतं. आजीचं वय तसं जास्त होतं. तिने बरंच काही भोगलं होतं. बाबांचा सांभाळ तिने एकटीनं अतिशय हिमतीने केला होता. पण आज जे नियतीने तिला दाखवलं ते क्रूर होतं. ज्या मुलाच्या संगोपनासाठी अंगाची हाडं केली, त्याच मुलाची हाडं आज असती म्हणून भरण्याची वेळ तिच्यावर आली. पण ती बिचारी कुठेच आक्रोश करत नव्हती, स्तब्ध होती. आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मडक्यात अस्थी भरून झाल्यावर नमस्कार करून सगळे तिथून बाजूला बसून राहिले होते. ज्या शरीराला आपण आयुष्यभर मिरवत राहतो त्याची झालेली माती साऱ्यांनीच लुटली होती. आता पुन्हा एक नवीन प्रवास, मुक्त झालेल्या आत्म्याचा नवीन देहात प्रवेश मिळवण्याची धडपड पुन्हा नव्याने सुरू होणार होती. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा तालुक्यातून, जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून माणसं आली होती. कावळा शिवला नाही तर आत्म्याला मुक्ती मिळत नाही, तो असाच भटकत राहतो असं ऐकलं होतं. आणि तितक्याच स्मशानभूमीतून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी इकडे तिकडे पाहिलं. समोर कावळ्याने नैवेद्य शिवला होता. स्मशानभूमीत टाळ्या? होय होय, टाळ्याच. कारण मागील 22 वर्षात स्मशानात कधीच नैवेद्य शिवला गेला नाही, ना कावळ्याने ना कोणत्या गायीने. त्या 22 वर्षात गावात मृत्युमुखी पडलेल्यांचे आत्मे मग कुठे भटकत होते? काय राहिलं होतं त्यांचं मागे? असेच भटकत होते का ते तिथेच कुठेतरी? शरीराचं कोणतंच माध्यम न घेता काय मिळवायचं होतं त्यांना आता? सगळ्या इच्छा, अपेक्षा, मोह मागेच कुठेतरी राहिले होते म्हणून ते मुक्तिकक्षेत कधी परतलेच नाहीत का? पण बाबांच्या माती दिवशी ठेवलेला नैवेद्य कावळ्याने लगेच शिवला, अगदी काही सेकंदाच्या आत. म्हणजे बाबा मुक्त झाला होता इतक्या सहज? त्याचं काहीच मागे राहिलं नव्हतं. आई, बायको, मुली, सारं काही मागे होतं. पण मग इतक्या लगेच मुक्ती, तीही इतक्या सहज, मागे काहीच न ठेवता? कसं शक्य आहे? मृत्यूच्या त्या अनपेक्षित भेटीने माझ्या बालमनावर असंख्य अनुत्तरित प्रश्न कोरले गेले होते, ज्याची उत्तरं मला कधीच मिळाली नाहीत. बाबा गेल्यानंतर गेल्या 10 वर्षात अनेक मृत्यू मी पाहिले, ऐकले. पण तरीही मृत्यूविषयक माझ्या मनात असलेलं कुतूहल आज तागायत तसंच होतं. एक दिवशी अचानक सकाळी मी घाबरत उठले. भयंकर स्वप्न पाहिलं होतं. तेच स्वप्न, अगदी तसंच, हो तसंच स्वप्न जे बाबांनी पाहिलं होतं. पण यावेळी मी त्यावर कोणतेच उपाय केले नव्हते, कारण मला माहीत होतं उपाय करून बाबा देखील थांबले नव्हतेच की. आणि पुढच्या 15 दिवसात माझी भेट झाली माझ्याच भयंकर अपघाताशी, एका भयंकर जीवघेण्या अपघाताशी. मी मृत्यूला भेटले पुन्हा एकदा, पण यावेळी मात्र अगदीच जवळून. ते स्वप्न, तो अपघात, ती ICUची खोली, मध्यरात्री दरवाजाच्या मध्यभागी असलेल्या काचेच्या चौकोनातून डोकावणारी ती आकात नसलेली काळी आकृती आणि तो मृत्यू, हो मृत्यूच. फार जवळून भेट झाली त्याची माझी. डॉक्टरांनी फक्त 48 तासांची मुदत दिली होती माझ्यासाठी. त्याच्या आत जर मी शुद्धीवर नाही आले तर मीही मुक्तच होणार होते. मी शुद्धीवर आले.
दरवाजापाशी त्या काचेच्या चौकोनातून डोकावून मी पाहिलं. बाहेर आले तर आई बाहेरच्या बाकड्यावर गाढ झोपली होती. इकडे तिकडे पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण सगळीकडेच सामसूम. ICUच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती. रिसेप्शनच्या टेबलाजवळ असलेली बाई टेबलावरच डोकं टेकून झोपी गेली होती. काही वेळापूर्वी नर्सच्या होणाऱ्या फेऱ्या आता थांबल्या होत्या. मी परत आतमध्ये आले. समोर स्वतःलाच बेडवर झोपलेलं पाहून घाबरले, जोरात किंचाळले, पण कोणाला ऐकूच गेलं नाही. डोळे गच्च मिटून घेतले. सकाळी जेव्हा शुद्ध आली तेव्हा समोर आई होती, डॉक्टर, नर्स होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. मी सहज डोकावून पुन्हा त्या दरवाजाकडे पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. मी जिवंत होते. शरीर नावाचं माध्यम अजूनही माझ्याकडे होतं, नीट, व्यवस्थित, शाबूत. या साऱ्यातून एक गोष्ट मात्र मला नक्की समजली, ती म्हणजे तुम्ही मृत्यूला भेटून पुन्हा आयुष्याकडे येण्याच्या परतीच्या प्रवासाचे दान मृत्यू प्रत्येकाच्या पदरात नाही टाकत. आणि ज्यांच्या पदरात मृत्यू हे दान टाकतो तो मात्र रोज एक नवा मृत्यू नव्याने जगत असतो. गुपचूप. बाबा बरोबर म्हणत होते, शरीर फक्त माध्यम असतं, आत्मा महत्त्वाचा. कदाचित माझं मागे बरंच काही बाकी होतं, म्हणून मृत्यूने मला दिलेलं ते एक दान होतं. जा, तुझं माध्यम तुझ्यापाशी आहे, जगून घे, नाहीतर अशीच भटकत राहशील उगाचच, असं मृत्यूने मला ठणकावून सांगितलं होतं. शरीर नावाचं माध्यम आता मृत्यू माझ्यापाशीच सोडून गेला होता. त्या रात्री त्याच्या आणि माझ्यात चाललेल्या लपंडावात मी जिंकले होते. माणसं सहज जीव देतात, सहज जीव घेतातही. रोज लाखो जीव सहज जातात सुद्धा. पण मृत्यूला गाठण्याचा हा पल्ला इतका साधा सोपा नक्कीच नसेल. शरीरातून मुक्ती मिळाल्यानंतर ब्रह्मांड भ्रमंतीसाठी मुक्त झालेले असतानाही बाजूला निश्चित पडलेल्या आपल्याच शरीराला ओळख न दाखवता निघून जाणं खरंच तितकं सोपं असेल का? नेमकं काय होतं मृत्यूला भेटून येताना? जिवंत माणसाचं त्या क्षणाला आणि येणाऱ्या पुढच्याच मृत्यूक्षणी काय होत असावं? गेली कित्येक वर्ष असे अनेक प्रश्न सतत माझा पिच्छा पुरवत होते. मला या प्रश्नांची उत्तरं तर कधी मिळाली नाहीतच, पण याच प्रश्नांनी मात्र अनेक प्रश्न पुन्हा नव्याने माझ्या मनात निर्माण केले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जितका प्रयत्न मी करत गेले, तितकीच त्यांची गुंफण आणखीन किचकट होत गेली. तितक्यात दरवाजातून कोणीतरी आत आल्याचं लक्षात आलं. काय ग पोरगी, दारसुद्धा लावून घेतलं नाही आतमधून, असं म्हणत मुख्य दरवाजातून आत येत आजीने माझ्या तळहातावर प्रसाद ठेवला. तू मंदिरात कधी गेलीस? झोपली होतीस ना तू? जाताना आवाज देऊन गेले होते की. कुठल्या विश्वात हरवलेली असते पोरगी कोणास ठाऊक. अगं माझं लक्ष नसेल ग आजी. पण तू कशाला गेलीस बाहेर? बरं वाटत नव्हतं ना तुला? वाटतंय ग, वाटतंय बरं आता. पण आज उगाच अस्वस्थ वाटत होतं, म्हणून म्हटलं मंदिर बंद होण्यापूर्वी थोडं मंदिरात जाऊन येऊयात, त्याचाच हा प्रसाद. बरं, आता तरी झोपशील का निवांत? थोडं बरं वाटेल, उशीर झालाय तसाही. हो, झोपतेच बघ आता. तू आधी ते दाद नीट लावून घे आणि कर मग तुझं काय काम करायचं आहे ते. नाहीतर परत मगासारखं तसंच दार उघडं ठेवून काम करत बसशील. असं बडबड करत आजी आतमधल्या बेडवर जाऊन शांत झोपली. मी घराचा मुख्य दरवाजा लावून घेतला आणि माझ्या कामात पुन्हा कधी हरवून गेले समजलंच नाही. रात्रीचे 2 वाजले, लक्षातच आलं नाही. समोरच्या कामाचा सारा पसारा आवरून बाजूला ठेवला आणि झोपायला जाणारच होते, पण एकदा आजी शांत झोपली आहे का हे पाहण्यासाठी म्हणून तिच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले. पण तितक्यातच दारापाशी मला आकार नसलेली एक काळी आकृती दिसली. होय, काळी आकृती. हो, काळी आकृतीच. पुन्हा? काय मैत्रिणींनो, ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकला ना? काय सांगताय? अजूनही तुम्ही त्या कथेमध्येच गुरफटलाय? अहो, त्यातून बाहेर या. कारण हे अनुभव आपण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या प्रसंगामधून घेतलेले असतात. असंख्य प्रश्न आपल्याभोवती जेव्हा रुंजी घालू लागतात, तेव्हा त्या प्रश्नांना सोडवण्याऐवजी आपण अधिकच त्याच्यामध्ये गुरफटत जातो. मग ते खूपच किचकट होतात आणि तरी देखील आपण जगण्याची आशा सोडत नाही.
पुन्हा काही नव्यानं आपल्याला करता येतं का हे बघतो, प्रयत्न सोडत नाही आणि मग रोज एक नवीन दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. मृत्यू देखील आपल्याला आपली जगण्याची धडपड, प्रयत्नांची धडपड बघून हे जगण्याचं दान आपल्या पदरात टाकतो. पण हे सगळ्यांनाच मिळतं असं नाही. हा एक वरदानरूपी प्रसादच म्हणा ना. असंच काहीसं मैत्रिणीनो आत्ता आपण या कथेतून ऐकलं. प्रियांका पाटील लिखित कथा आत्ताच आपण ऐकली, मृत्यू भेट. या कथेचं अभिवाचन केलं होतं प्रियांका पाटील यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम.